हाय हॅलो नमस्कार राधे राधे मैत्रिणींनो. आज बनवूया मस्त अशी आईच्या हाताची खिचडी, ती पण काळ्या मसाल्यामध्ये. आता इथे पहा, आईने मस्त कुकरमध्ये तेल टाकून दिलं आहे. त्याच्यामध्ये टाकलं आहे जिरं, राई, शेंगदाणे, आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण मस्त ठेचून घेतलं आहे तिने आणि मग ते टाकलं आहे. त्याच्यानंतर टाकला आहे कांदा आणि टोमॅटो एकदम बरोबर, म्हणजे दोघी पण जिन्नस आहेत ना, कांदा आणि टमाटर दोघं पण एकत्रच तिने टाकलेत. असं नाही की कांदा परतवला आणि मग नंतर टमाटर टाकले, असं काहीही नाही. हळद टाकली, लाल मसाला आणि काळा मसाला याच्यामध्ये मिक्स केला, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला. हे सगळं जिन्नस तिने एकत्र केलं, व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे मसाला सगळा. आणि मग त्याच्यामध्ये टाकलं आहे पाणी. पाणी टाकल्यानंतर तिने टाकलं इथे मीठ. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे पहा. काही जण कांदा आहे ना तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतात, मग टमाटर टाकतात, पुन्हा परतवतात. तसं आईने केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे टेस्ट लगेच चेंज होते. एकदा तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. आणि मग आईने टाकली याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली सोयाबीन. स्वच्छ धुवून घेतली तिने आणि याच्यामध्ये टाकलेत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून. आता याच्यामध्ये तुम्ही मसूरची डाळ टाका किंवा तुरीची टाका. अख्खे मसूर टाकले ना तरी ही खिचडी खूप छान लागते. पण आता आईने जर टाकली असेल ना तर ती आहे तुरीची डाळ. तुरीची डाळ तिने टाकली आहे आणि मस्त असं आईने कुकर लावून दिला आहे. कुकर लावून दिल्यानंतर आहे ना झाकण, की 2-3 शिट्ट्या तिने घेऊन घेतल्या होत्या इथे. म्हणजे जवळजवळ 2 शिट्ट्या झाल्या. तिसऱ्या शिट्टीच्या वेळेस आईने म्हणजे शिट्टी दाबून दिली आणि आपोआप त्याची हवा जाऊ दिली, वाफ त्याची जाऊ दिली, हवा नाही वाफ. आणि मग मला भूक लागली असं म्हटल्यानंतर जी उरलेली वाफ होती ती आईने काढायला सुरुवात केली, कारण मला खूप भूक लागलेली होती. आणि तिच्या हाताची खिचडी खाणं आणि थोडंसं आपण वेट करणं, म्हणजे थांबणं, हे माझं कधीच होत नाही. आज वाटतं ना तिने खिचडी टाकली की ती कधी ताटात येईल आणि कधी पोटात जाईल, ताटातून कधी पोटात, असं होतं. त्याच्यामुळे आईला म्हटलं, बाबा तू ती वाफ काढ. थोडीशी कच्ची असेल किंवा थोडीशी म्हणजे असं म्हणतो ना आपण, थोडीशी पाणी असेल, लसलशीत झाली असेल तरीही मला चालेल, पण तू काढ बाई आणि मला दे. पहा किती मस्त झाली खिचडी, एकदा नक्की ट्राय करा.